जावात जाऊ की. राणा भाऊजी मी काय समजवणार अंजली ताईसनी? त्या माझ्याहून शिकल्यात बी जास्त. वहिनी शिक्षणापेक्षा अनुभव लई मोठा असतो बघा. अहो तुमच्याकडे रुसाचा लई दानगा अनुभव आहे. तुम्ही जावा आणि अंजली बाईसनी समजा जा. असं म्हणताय? हे बघा तुम्ही आज जावा आणि अंजली बाईसनी नीट समजवा. मी इकडं बाहेर थांबतो आणि पटक दिवशी जावं काय. माझ्याकडे टाइम लई कमी हो. जा. अंजली ताई लाडू कसं घरात लावायचं नाही. तुझी अंजली माऊ कुठं आहे रे? मला काय माहित. अंजली ताई ओ अंजली ताई आले आले. कल्पना ताई तुम्ही इथे? हा अहो अंजली ताई अहो लय मोठा घोळ झालाय. काय? अहो काल माझ्या धन्यासंगत भांडण झालं बघा. तर मला म्हणलं आता घरला येतच नाही. अरे असं कसं म्हणाले? बघा की अहो लय सिरियस होते मी. पण नंतर नाही विचार केल्यावर लक्षात आलं चूक माझीच आहे. मग सरळ सॉरी म्हणून टाका, म्हणजे मग भाल्या भाऊजींचा राग जाईल. हा आता असंच करायला पाहिजे. वय ते नव्ह तुम्ही इकडं कसं काय? नाही म्हणजे राणा भाऊजी मुंबईला चाललात ना म्हणून. मावदाने राहणाऱ्याचं भांडण झालंय. अगं बाई खरंच काय? हे बघा अंजली ताई उगाच असं काय करू नका सा. अहो तुम्हाला सांगते नवरा लांब असलाच की त्याची खरी किंमत कळते बघा. आणि तुम्हाला सांगते राणा भाऊजी मनानं लई चांगले आहेत बघा. आमच्या ह्यांच्या आडान ठेंगणं नाहीत. नाही हे सुद्धा तसेच आहेत. अहो नाही हो. अहो तुमच्या आधीपासून मी ओळखते राणा भाऊजीसनी. अहो मनानं लई मऊ आहेत बघा ते. मऊ माणूसच भांडलाय माझ्याशी. अहो तसं नाही अंजली ताई. आता तुम्हाला अनुभवाची बोल सांगू काय? हे बघा आपण भांडत असतोय ना तेव्हा आपल्याला आपली चूक लक्षात येत नाही. मग नंतर नाही विचार केला की नाही ती लक्षात येत्या. असंच झालं असेल बघा तुमच्या बरोबर. नाही अहो नाही कसं तसंच असणार. तुम्हाला यांनी पाठवलंय का? नाही तसं काही नाही. मी आत्ता लाडू म्हणलं तेव्हाच कळलं मला. हा ते समजा सोडा. हे बघा तुम्ही विचार करत बसू नका सा. मनानं सांगा राणा भाऊजी चांगले आहेत का वाईट आहेत? चांगलेच आहे ते. हा मग आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का नाही? आहे आणि तुमचं त्यांच्यावर आहे. हा मग झालं की. अहो राणा भाऊजी एवढी मोठी कुस्ती खेळायला चालल्यात मग त्यांना तुम्ही साथ देणं गरजेचं आहे का नाही सांगा बघू. हे बघा आता लई विचार करू नका सा. मन एकदा तुटलं नव्ह की परत जुळत नाही. आणि मग किती बी चांगलं वागलं तरी मनात राहतंयच. अहो अनुभवाचं बोल सांगा लागलोय. मला पटतंय तुमचं, पण ह्यो पण लई डेंजर असतोय अंजली ताई. नवरा बायकोनं मनात पण आणायचं नाही बघा ह्यो पण. अहो राणा भाऊजीसनी आता खरी गरज आहे तुमची. अहो चातक कसं पावसाची वाट बघतोय नव्ह तसं राणा भाऊजी तुमची वाट बघायलात बघा. वय हे तुम्ही म्हणताय हो, पण यांना असं वाटत नाही ना. हे अजिबात वाट बघत नाही आहेत माझी. अहो खरंच वाट बघायलात राणा भाऊजी तुमची. नाही हो असं तुम्हाला वाटतंय. अहो खरंच सर. अहो राणा भाऊजी तुमची वाट बघायलात. कुठे? अहो हे काय बाहेरच आहेत. अहो आम्ही दोघं मिळूनच आलोय नव्ह. रानात आलाय. अच्छा म्हणजे तुम्ही यांच्या सांगण्यावरनं आलात तर? नाही तसं काही नाही. कसं आहे ते सगळं मला चांगलंच माहिती. रानादा ए रानादा. अरे कुठे गेलायस? अरे कुठे गेलाय हो? गेला पलाय वय. चल चल. अरे लाडू सोड की मला. नाही चल. अरे लपू दे की. अरे सोड सोड. चल. आता असं दुसऱ्यांना मध्ये घेणार का तुम्ही? अहो नाही हो. नाही काय? विषय आपल्यातला आहे तर मग कल्पना त्यांना कशाला त्रास देताय? नाही म्हणजे अहो त्या त्रास कसला? नसेल तरी यापुढे तुम्ही आमच्या मध्ये पडायचं नाही, कळलं? वय आणि तुम्ही
जर का पुन्हा कोणाला मध्ये घेतलं तर लक्षात ठेवा. निघा आता. नाही मग थांबून दे रानादाला. अजिबात नाही. तू आज चल. चला. चल चल चल. ऐकत आहे राव. आता हो राणा भाऊजी. चला नाही तर अजून भडकतील त्या. चला चला चला. गोदा का अंजिलताई गेल्यापासून काय करमनाच झालंय बघा. त्या दोघा नवरा बायकोत काय चाललंय हे काय बी कळना बघ. होय, मला बी तीच काळजी वाटायला लागल्या. हे बघ, मागच्या वेळेला अंजली गेली तशी परत बी आली, आता बी येणारच ती. ते तर येणारच व. पण आता रानादाची कुस्ती उद्या परवावर आल्या आणि रानादा कुस्तीची तयारी करायची सोडून ते अंजलताईंना म्हणवत बसल्यात. आणि असं केलं तर कसं होणार सांगा. कुस्तीवर ध्यान द्यायला पाहिजे व रानादांनी. राधे, रानाची ताकद हाय अंजली. आता एवढी मोठी कुस्ती खेळायची म्हणल्यावर त्याची ताकद त्याच्या संकट पाहिजेच की. वय, ते बी खरंच आहे म्हणा. पर मला काय वाटतंय, अहो असा वेळ वाया घालवणं काही बराबर नाही व. आता कसं रानादानी समद ध्यान त्या कुस्तीत द्यायला पाहिजे बघा. अहो नाहीतर ते मागच्या टायमाला झालं की नाही तसं काय व्हायला न ग. नाही, तसं काय बी होणार नाही. आता राणा येऊ दे, मी समजावते त्याला. वय बाई, तुम्हीच काय ते समजावून सांगा. ही कुस्ती काय साधी सुधी कुस्ती नाही म्हणून सांगा रानादासनी. मी त्याच्या संकट बोलीन ग, पर तो घरात यायला पाहिजे की. कुठं फिरायला कुणास ठाव. समद नीट झालं बघा. खरं ऐन टायमाला घोळ झाला आणि समद गणितच इसकटलं. तरी मी तुम्हाला म्हटलं होतं, अहो अंजली ते माझ्यापेक्षा शहाणे आहेत. मग आता काय करू मी? मी काय बोलणार नाही बाबा. अंजली ताईनं मला मधी पडायचं नाही म्हणून स्पष्ट वॉर्निंगच दिल्या. तेव्हा तुम्ही नवरा बायको तुमचं तुम्ही बघून घ्या. अहो पण वहिनी असं काय? नाही नाही, चला. हे बरकत चल. काय झालं? मनवलं वहिनीसनी नाही का? कल्पना वहिनी समजावलं नाही? नाही नाही, नवरा बायकोंच्या भांडणात मी नाही पडणार बाई. अहो पण वहिनी, बरकत बरोबर आहे त्यांचं. अंजलीबाईंनी वॉर्निंग दिले त्यासनी. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. चल चला वहिनी, येतो. हां. आता रे काय? आता काय दुसरं काहीतरी करायलाच पाहिजे. हे बरकत, अरे लय कमी टाइम रे आपल्याकडं. तोंडावर कुस्ती आल्यात. मग आता काय करायचं? अवद्याकडे जायचं काय? त्याच्याकडे कुठली ती युनिव्हर्सिटी आहे ना आयडियाची का कुठली? तेवढा टाइम तर अजिबात नाही. बरकत तुझ्या डोसक्यात असतात ना आयडिया, मग सांग की एक. राणा, तुझ्यासारखी एकाची केस होती बघ. अरे त्याची बायको मायाला रुसून गेली, ती यायचं नावच काढत नव्हती. मग काय, ह्या पट्ट्याने बी डोसकं चालवलं की. एक दिवस सगळा बोजा बिस्तारा गुंडाळा डायरेक्ट बायकोच्या महारात घातलं. हा, सासू सासऱ्याने असं काय आंबिवलं 2 दिवसात पुरगीला घराबाहेर काढलं. दोघं बी आपल्या घरात परत. पण 2 दिवस कुठेच आपल्याकडं? अरे बाबा, तो साधा माणूस होता म्हणून त्याला 2 दिवस लागलं. तू वज्र केसरी पैलवान राणा आहेस राणा. तू हे काम 2 तासात फत्ते करशील. माझं सासू सासरे म्हणजे देव माणसं. त्यासनी कसं काय ताप देणार? आणि जरी ताप दिला तर त्यांना मला बाहेर काढतील ना अंजलीबाईसनी. राणा, तू आता ह्यो डोसक्यात विचार आणू नकोस. आता आपलं महत्वाचं काय आहे? वहिनी परतेनं. आणि 2 तास ताप झाला म्हणून काय झालं रे? काय नाही होत, जा तू. चांगल्यासाठी जरा वाकड्यात गेलं म्हणून काय नाही होत, जा बिंदास्त. आता लय विचार करत बसू नकोस. आपल्याला जायचंय का नाही?
होय, जायचंय. हा मग आधी ह्यो निकाल लाव. उगा टाइमपास लय करत बसू नको. पहिला तू तुझ्या सासरवाडीत जा. तू तिथे गेलास की अंजलीबाई कुठे जाणार? परत वाड्यावर येणार. आता तू नुसती तुझी बॅग भर आणि मुक्काम पोस्ट सासरवाडी. मग बघ सगळं नीट होते का नाही. चालतंय. हा आधीच टाइम लय कमी आपल्याकडे. होय. मी असंच करतो. हा हा. चल. चालते जा लवकर. मला कंटाळाय ग. मग जा अभ्यास कर. अभ्यासाचा बी कंटाळाय. लाडू, अभ्यासाचा अजिबात कंटाळा करायचा नाही हा. माझा सगळा अभ्यास झालाय माऊ. मग तू आता जरा शांत बस. तू एक काम कर, मी तुला ध्यान करायला शिकवलंय की नाही? बस इथे खाली. हा, आता बस इथे आणि ध्यान कर. माऊ त्यांनी ध्यान होत नाही. वाड्यावर जाऊन करूया काय आपण? का? इथे का होत नाहीये? लय बारकं घर आहे बघ. मी ध्यानच होत नाही. लाडू, तू सारखं बारकं घरे बारकं घरे असं म्हणू नकोस हा. माझ्या आईने ऐकलं आणि ती चिडली ना तर आपल्या दोघांना घराच्या बाहेर काढेल. हा चालतंय चालतंय. लय मस्त होईल बघ. काय मस्त होईल? गप्पा बस जरा. जोवर मी सांगते तोवर आपण इथेच राहायचंय, कळलं? मला ध्यान करायचं कंटाळाय. मला सगळ्या संगत बोलायचं आहे. ऐक, आता नको, उद्या बोल. मग आता काय करू? परवाचा म्हण. मी आज परवाचा म्हणलं तर रोजा मला नेऊन जाणार ना व? हो, मग आता म्हणतो बघ. बस म्हणा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. गोदक्का, राणा, अरे काय रे एवढ्या घाईनं कुठं निघालास बॅग घेऊन? ती अंजलीबाईंच्या घरी. अरे पर तुला मुंबईला जायला लागणार आहे ना व? आता अंजलीबाई नसल्यावर जाऊ कसं? मग बॅग घेऊन आता काय करायलायस? गोदक्का, मी अंजलीबाईंच्या घरी जाऊन राहणार आणि समध्यासनी असं आंबिवणार की नाही की अंजलीबाई माझ्या संगत यायलाच पाहिजेत बघ. आता हे काय नवीन म्हणायचं तुझं? तुम्ही दोघं बी आता लय ताण होऊ नका हा. ताणत नाही गोदक्का, यो शेवटचा प्रयत्न करून बघतो आणि नाही जमलं तसं बी मला जावं लागणारच आहे मुंबईला. बर ते आंबिवणार म्हणजे काय करणार तू? ते काय मला माहित नाही बघ. तिकडे गेल्यावर बघू काय सुचल ते. राणा, तिथं जाऊन काय आगावपणा करू नकस हा. गोदक्का, तू काय बी काळजी करू नकोस. बरं तू समजत नाही सांग काय. हा चल. ए लाडू, अरे चल ना रे बाबा जेवायला. काय झालंय? मला खाऊ वाटना. का नाही? त्या वाड्यात लय भारी जेवण असतंय. शहाणाच आहेस की. मग इथे काय फार वाईट आहे होय? सगळं गुईमट. जरा बी तिखट नाही. आता काय करू बाबा, सगळा तिखटपणा तुझ्या या माऊनच घेतलाय ना, त्यामुळं आमचं सगळं जेवण गोडच. हो, तुम्ही काहीतरी बोलणार होतात आपल्या लाडक्या लेकीशी. हा. अंजली, तू उद्या जाणार आहेस ना? कोण म्हणलं? लाडू लाडू म्हणत होता साहेबरावाला भेटायचं म्हणून. नाही, माऊ आपण साहेबरावाला भेटणार आहोत पण आपण वाड्यावर परत जाणार नाही हो, कळलं? तर आता जेवायला तू. राणाजी कसे सहन करत असतील हा तिखटपणा, आज देव जाणे. येऊ का? हो या ना. अहो, राणादा
राणादा कुठे चाललाय बॅग घेऊन? तुला माझ्या संगत राहायचं होतं ना व हा, आता तू म्हणलास म्हणून मी तुझ्या संगत राहायला आलोय. चालतंय की. नाही नाही अजिबात नाही हा. माऊ नाही कसं हे माझ्या काका काकींचं घर आहे आणि तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमच्या घराला जाऊन राहा. काका बसा की तुम्ही. हो हो अहो हे माझं घर आहे. अजिबात नाही, हे माझ्या काका काकींचं घर आहे. अहो, काका आता तुम्हीच सांगा की. हो हो एकदा लग्न झालं ना की सासर हेच मुलीचं घर असतं. आई नाही म्हणजे तशी रीत असते ना म्हणून म्हणाले. काय अहो आम्ही गावाकडची माणसं रीतीपती पाळतो आम्ही. अच्छा म्हणजे बायकोच्या माहेरी जाऊन राहणं ही रीत आहे का तुमची? नाही नाही, बायकोच्या हातचं का नाही बी रीतच आहे की. ते बायको येऊन जाऊ रा. अरे वा, आमची पण सेमच रीत आहे. चला चला चला. अजिबात नाही, मी काही करणार नाही. आई तू यांची खायची इच्छा पूर्ण कर. अंजू अगं असं काय करतेस? म्हणजे सगळं काम मी एकटीनं करायचंय का? तू पण चल माझ्या बरोबर मदतीला. अजिबात नाही. अगं असं लहान मुलासारखा हट्ट करू नकोस हं. चल बघू मी येणार नाहीये. हो मोठ्या माणसांचं ऐकायचं असते. आता तुम्ही जसं वागलात तर लाडूच्या मनावर काय परिणाम होणार? आओ आम्ही बी ऐकणार नाही मग. बघा अंजू अंजू तुम्ही कोणी कधीच काही ऐकू नका माझं. अगं कळत कसं नाहीये तुला अंजू? लोक जावयाची किती बडदास्त ठेवतात आणि ते स्वतःहून इथं जेवतो म्हणतायत, तो तू त्यांना जेवायला सुद्धा नको म्हणतेस. काही ही सगळी नाटकं करतायत ते. अंजू जावई येते, अगं त्यांचा अधिकार आहे तो. तू पटकन वाढायला घे त्यांना. अबर वा अहो काकी तुम्ही बसा की निवांत. तुम्ही कशाला कष्ट घ्यायलात? अंजली बाहेर ना व त्या करतील की समजा. तुम्ही बसा. हो मी वाढते ना. लाडू करती सुरू. काका करा. भारी झालं की. हो संपलं की अजून वाढा. भाजी वाढा की. परत संपलं. अहो अजून वाढा की. अहो काय चाललंय तुमचं? एवढं बळबळ कशाला खाताय? अगं अंजू असं काय करतेस? भूक आहे म्हणून तर जेवतायत ना. पण मला कंटाळा आलाय. मस्त मी कटा आलाय ना व. चला वाढव गोदक काय राधा तर येत तुम्हाला कसला बी ताप होणार नाही. चला. अजिबात नाही. आणते मी अजून जेवण. आता काय करायचं? हा अंजली बाजली सांभाळतो म्हणजे आता आडवा पडस तर जेवतो बघा. चालतंय की.